पोलीस कर्मचारी, कारण की आपण सर्वच ड्रायव्हर, चालक, मालक, सारथी मित्र आहोत आणि आपल्याला नेहमीच पोलीस कर्मचाऱ्याचा व पोलीस अधिकाऱ्याचा आमनासामना होतो व त्यांना सामोरे जावं लागते, कधी चांगल्या कामासाठी व कधी थोडासा वादविवादही होतो. तर कोणीही आपल्या सारथी मित्रांनी यामध्ये वादविवाद करू नये. व एक सूचना आहे, जर तुम्हाला काही आक्षेप असला तर तुम्ही त्यांची रेकॉर्डिंगही करू शकता. व तुम्ही जर अशा प्रकारची रेकॉर्डिंग जर करत असला आणि तुम्हाला कोणी रेकॉर्डिंग करत असताना जर कोणी अडवायचा जर प्रयत्न केला तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा, जेणेकरून, कारण की तुम्ही जर पोलीस कर्मचाऱ्याची किंवा पोलीस अधिकाऱ्याची जर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहात तर तुम्ही योग्य करत आहात, कारण की तशा प्रकारचं काम तुम्ही जर चांगल्या हेतूसाठी जर रेकॉर्डिंग करत असाल तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि मित्रांनो, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त सारथी मित्रापर्यंत शेअर करा आणि सोबतच आपल्या सारथी महा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. लीगल पोझिशन अशा आहे की पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंदी नाही आहे. पारदर्शकपण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका, अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे. रस्त्यावर पण आम्ही काम करत असताना कोणी आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात, त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे. ही पण सूचना सर्व अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आलेली आहे. फक्त महिला कर्मचारीचे पर्सनल डिग्निटीचे कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावर आक्षेप येऊ नये एवढेच एक काळजी घ्यावा लागते. त्याचे व्यतिरिक्त आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे, पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात. त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणत्याही प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे, अशी स्पष्ट सूचना आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला दिलेली आहे.